मवी आणि मनसे नेत्यांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांची आज भेट घेणार। आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी निवेदन देणार। राज ठाकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष। काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांचा स्वबळाचा नारा, अद्याप कुठलाही निर्णय नाही। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंबाबत कोणतीही चर्चा नाही, चन्नीथलांची माहिती। सायन्स सेंटर मेट्रो स्टेशनच्या नावावरून वाद। सायन्स सेंटर नाव दिल्यानं काँग्रेस आक्रमक। नेहरूंचं नाव जाणीवपूर्वक काढल्याचा काँग्रेसचा आरोप। प्रहारच्या मुंबईतील कार्यालयाची जागा सरकारकडून रद्द। एकनाथ शिंदेंचा आणखी एक निर्णय फिरवला। अभाविप आणि मनसेच्या वादानंतर अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। वाडिया महाविद्यालयातील मनसे विद्यार्थी सेनेचं पोस्टर लावल्यानं झालेला राडा। संपूर्ण राज्यातून मान्सूनची माघार, मात्र पुढील 4 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याचा अंदाज। लाडकीच्या ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा। नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत। पूरग्रस्त भागासाठी आणखी 15 दिवस मुदत। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 दिवसात 11,000 रुपयांची वाढ। चांदीचा दर 1,80,000 रुपये प्रति किलोवर। दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएफ मधून आता 100% रक्कम काढता येणार। कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाही। आणि विषारी कफ सिरप प्रकरणात मोठी कारवाई। कोल्ड्रिफ्टची कंपनी बंद, परवानाही रद्द। श्री सन फार्मा कंपनीला तामिळनाडू सरकारचा दणका।